जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख. पाटलाची चूक, दूध उत्पादकांचा बळी. शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून पाटील खेळत आहेत बचावाचा खेळ. संस्थेच्या घोडा दूध उत्पादकांवर संकट. आयुक्त मुंडेंचा आदेशावर वर्धेचे अन्न व औषध विभाग आले जागेवर. 25 लाखाचा निकृष्ट साठा जप्त, गोरज भंडार सील. इतके दिवस दुधाची साय कोण चाखत होते? वर्धा शहरातील नामांकित असलेले मंगनवाडी येथील गोरज भंडारवर अन्न व औषध विभागानं केलेल्या धडक कारवाईने संपूर्ण दुग्ध व्यवसायात खळबळ उडाली आहे. अन्न सुरक्षा विभागाच्या संयुक्त पथकानं केलेल्या अचानक तपासणीत दूध, तूप, ताक आणि खवा हे पदार्थ स्वच्छ आणि असुरक्षित वातावरणात तयार होत असल्याचं उघड झालंय. एवढंच नाही तर तब्बल 25,86,168 रुपयांच्या संशयित निकृष्ट दर्जाचा साठा जप्त करण्यात आलाय. विशेष म्हणजे या संस्थेवर यापूर्वी निकृष्ट दर्जाची अन्न विक्री केल्याप्रकरणी 50,000 रुपयाचा दंड ठोठावण्यात आला होता. तरीही परिस्थितीत सुधारणा झाल्याचं आढळून आलं नसल्याने वर्धेतील अन्न सुरक्षा विभागाचे अधिकारी झोपेत होते का की संस्थेशी संगमत करून डल्ला मारत होते, हा मोठा प्रश्न आता उपस्थित होत आहे. अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी माळंकाखाली दर्जा आढळलेल्या ताकाचा संपूर्ण साठा जागेवरच नष्ट केलाय. तसेच आस्थापना तात्काळ सील करून बाजारात गेलेला माल परत मागण्याचे आदेश दिले. यातच शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची दक्षता घेण्यासाठी त्वरित निर्णय घेऊन दूध व्यवस्थापनासाठी पर्यायी व्यवस्था करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी वानमती सिंह यांनी दिले. मात्र शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवत गोसंवर्धन गोरज भंडारचे अध्यक्ष निलेश पाटील व संचालक मंडळ स्वतःच्या चुका झाकण्याच्या प्रयत्नात दिसून येत आहे. सदर प्रकार बघता यापूर्वीही कारवाई होऊनही नियमांचं पालन का झाले नाही? 50,000चा दंड ठोठवूनही प्रशासनाला न जुमणारे गोरज भंडार अध्यक्ष आणि अन्न प्रशासन अधिकारी यांची मिलीभगत होती का? नव्याने नियुक्त आयुक्त तुकाराम मुंडे यांना कळणारी बाब अन्न सुरक्षा अधिकारी रविराज धांबर्डे आणि राहुल खंडागळे, सहाय्यक आयुक्त प्रफुल्ल टोपले यांना कळली कशी नाही? ग्राहकांच्या आरोग्याशी खेळण्याची हिंमत अखेर कुणाच्या पाठबळावर? दरम्यान कुणाला विषबाधा झाल्या असत्या तर याची जबाबदारी कुणी घेतली असती? गोपालकांचे दूध आणि कष्ट यांना संस्थेच्या चुकीची किंमत का मोजावी लागत आहे? व्यवस्थापनाच्या कथित निष्काळजीपणाचा फटका हजारो ग्राहक आणि दूध उत्पादकांना बसणार का? ग्राहकांचा विश्वास आणि गोपालकांच्या मेहनतीवर दुधाची साय कोण खात होते? यासारखे अनेक प्रश्न निर्माण झाले. या संपूर्ण प्रकरणावर प्रशासन आणखी कठोर पावले उचलून संस्थेत निष्काळजी करणारे निलेश पाटील व संचालक मंडळासह इतक्या मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्याविरोधात कारवाई करणार. नागरिकांना उच्च दर्जाचे शुद्ध दूध व दुग्धजन्य पदार्थ कधी मिळणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले. विशाल पोखरेसह रविराज घुमे, जनसंग्राम न्यूज, वर्धा.